नमस्कार प्रेक्षक हो, सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। आज आपण 9 जुलै आषाढी एकादशी चातुर्मास आरंभ ते 29 जुलै गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा हा काळ गुरुसेवेसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जातो। या 21 दिवसांच्या काळात स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी कोणती सेवा आणि नियम पाळावेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थांची कृपा मिळावी यासाठी अनेक भक्त श्री स्वामी समर्थांचे पारायण करतात। श्रद्धा, भक्ती आणि नियमितता हाच या पारायणाचा खरा नियम आहे। तर पारायण कसे करावे? सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे। श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा। फुले अर्पण करून संकल्प करावा। श्रद्धा आणि एकाग्रतेने चरित्र वाचा। पारायण पूर्ण झाल्यावर आरती, नैवेद्य आणि स्वामी समर्थांचा नामजप करा। तर म्हणजे ज्या स्वामी भक्तांना 21 दिवसाचे पारायण करायचे आहे तर त्या स्वामी भक्तांनी 9 जुलै पासून 29 जुलैपर्यंत त्यांनी पारायण करावे, म्हणजे त्यांचे 21 दिवसाचे पारायण होते। ज्या स्वामी भक्तांना 7 दिवसाचे पारायण करायचे आहे तर त्या स्वामी भक्तांनी 23 जुलैपासून 29 जुलैपर्यंत करावे, म्हणजे त्यांचे 7 दिवसाचे पारायण होईल। आणि ज्या स्वामी भक्तांना 3 दिवसाचे पारायण करायचे आहे त्या स्वामी भक्तांनी 27 जुलैपासून 29 जुलैपर्यंत करावे, म्हणजे त्यांचे 3 दिवसाचे पारायण होईल। आणि ज्यांना म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं 1 दिवशीय पारायण तर त्यांनी 29 जुलैपासून 29 जुलैला करायचं, त्या दिवशी पूर्ण म्हणजे 1 ते 21 देवाचं, म्हणजे त्यांचा एक पारायण म्हणजे 1 दिवशीय पारायण होईल। त्याचबरोबर स्वामी 21 दिवसामध्ये स्वामींची अजून सेवा कोणती करायची तर नामजप, स्वामी समर्थांचा नामजप हा खूप शक्तिशाली म्हणतात, म्हणजे स्वामी समर्थांच्या नामात खूप शक्ती आहे। तर तो म्हणजे 21 दिवसामध्ये रोज 11 माळी जप झालाच पाहिजे। आणि म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी तर 21 वेळा म्हणजे 21 माळी जर जप केला तर खूपच चांगले, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी 11 माळी तरी करू शकताय। आणि हे तारक मंत्र, तर तारक मंत्र म्हणजे तारक मंत्रात पावरच इतकी की म्हणजे त्यात आहेच आहे असं की अशक्य ही शक्य करतील स्वामी। तर तारक मंत्र रोज 11 वेळेस म्हणायचा, आणि शक्य असेल तर तुम्ही 21 वेळा 51 वेळा म्हणू शकताय, म्हणजे ज्याला जसं शक्य होईल तसं। एवढी सेवा आपण 21 दिवसामध्ये करू शकतात। आणि स्वामी आपल्या भक्तांना तर संदेश देतातच, तुम्हाला तर माहीतच आहे की स्वामींचा संदेश भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। तर ही 21 दिवसाची सेवा तुम्ही करू शकताय। आणि म्हणजे तुम्ही स्वामी भक्त आहात तर करणारच आहेत हे तर मला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण स्वामी महाराजांची सेवा करतो 21 दिवसामध्ये, तर म्हणजे असं काही संकल्प वगैरे नाही करायचा, कारण आपण त्यांची सेवा करतोय, म्हणजे न मागता पण आपल्याला ते देतात, कारण आपल्या स्वामी महाराजांना सगळं माहीत आहे की आपल्याला काय आहे काय नाही ते माहीत आहे त्यांना त्याच्यामुळं संकल्प न करता मनात कुठलीही इच्छा न ठेवता आपण त्यांची मनापासून 21 दिवसाची सेवा करू शकता। आणि त्यांचा संदेश तुम्हाला माहीतच आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। जर आपण ही सेवा मनापासून केली तर तुम्हाला 2027पर्यंत काहीच कमी पडू देणार नाहीत आपले स्वामी महाराज। तर करूया मनापासून आपण स्वामींची सेवा। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तर श्री स्वामी समर्थ लिहा आणि कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।